प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहात क्रांतिरत्न या महाग्रंथाचं ध्वनिरूप रूपांतरण. या ग्रंथाची मूळ संकल्पना प्रेरणा राजेश खवले यांची असून श्रीयुत राजेश खवले, श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, श्रीयुत प्रकाश अंधारे, श्रीयुत अशोक गेडाम, श्रीयुत विजय लोखंडे, श्रीयुत राहुल तायडे, श्रीयुत अतुल दोड, श्रीयुत प्रताप वाघमारे, श्रीयुत विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादिका आहेत डॉक्टर पुष्पाताई तायडे. सहसंपादक आहेत डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत सरदार, श्रीयुत सतीश जामोदकर आणि श्रीयुत प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचं संपादन केलं आहे. आज ऐकूया डॉक्टर नीलिमा लक्ष्मीधर मुळे लोखंडे यांचा फुले दाम्पत्य आणि समकालीन स्त्रीवादी विचारक पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे हा लेख. डॉक्टर नीलिमा लक्ष्मीधर मुळे लोखंडे यांचं शिक्षण BSc, MA मराठी, B.Ed, नेट आणि PhD पर्यंत झालं. 28 डिसेंबर 2017 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे त्यांना आचार्य या पदवीने सन्मानित करण्यात आलं. अमरावतीचे जनसाहित्यकार डॉक्टर सुभाष सावरकर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी समकालीन स्त्रीवादी मराठी कवितांमधून आढळणाऱ्या जाणीवांची फुलेप्रणीत स्त्रीमुक्ती जाणीवांच्या संदर्भात चिकित्सा या विषयावर संशोधन पूर्ण केलं. सारडा विद्यालय अंजनगाव, भ.शी. पाटील महाविद्यालय परतवाडा, जगदंब महाविद्यालय अचलपूर इथे त्यांनी मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं कार्य केलं आहे. गत 20 वर्षांपासून फुले दाम्पत्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आदींसह संत आणि महापुरुषांच्या विचारांवर त्यांनी प्रबोधनपर व्याख्यानं दिली आहेत. साहित्य संमेलनात व्याख्याते म्हणून त्यांना अनेकदा आमंत्रित करण्यात आलंय. 2009 मध्ये संगमनेर इथे आयोजित झालेल्या जनसाहित्य संमेलनात उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा प्रथम पुरस्कार समीक्षा त्यांना प्राप्त झाला आहे. जनसंवादतर्फे आयोजित लेखन स्पर्धेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. अक्षरवैदर्भी, कल्याणी इत्यादींमधून त्यांचं लेखन प्रसिद्ध होत असतं. खान जमानगर इथे 5 वर्ष त्या ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला असून हळदी कुंकवाच्या प्रसंगी महिलांना महापुरुषांच्या 700 पुस्तकांचं त्यांनी वितरण केलं आहे. तर ऐकूया फुले दाम्पत्य आणि समकालीन स्त्रीवादी विचारक पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे. भारतीय परंपरागत शोषण व्यवस्थेविरुद्ध सत्यशोधन करून क्रांतिकारी, वैचारिक आणि कृतिशील लढा देणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे पहिलं जोडपं होय. ब्राह्मणी वर्चस्वातून आणि जातींच्या कठोर बंधनातून शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची सोडवणूक करण्याकरता जनरीतीला विरोध करत आपली भूमिका महात्मा फुले आणि सावित्री आई हे मांडत होते. ज्या काळात संपूर्ण समाज हा अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्याने घेरलेला होता, त्या काळात फसव्या परंपरा आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षणासारखा प्रभावी उपाय नाही हे शिक्षणाचं महत्त्वाचं स्थान ओळखून त्यांनी शूद्रातिशूद्रांच्या मुलामुलींना शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यामुळे बहुजन समाज शिक्षित होऊन शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होऊन आपल्या हक्कांसाठी, समतेसाठी आणि माणूसपणासाठी ते एकत्रित होतील अशी त्यांची धारणा होती. 1850 ते 1880 या काळात हिंदू कुटुंब संस्था हा एक मोठा सामाजिक गंभीर प्रश्न बनला होता. बालविवाह, विधवांचं केशवपन
यासारख्या घृणास्पद अनिष्ट प्रथांनी संपूर्ण समाजात हाहाकार माजवला होता. विधवांचं प्रमाण, त्यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार, त्यातून त्यांनी शरमेने जीव देणं, केल्या जाणाऱ्या बालहत्या, ही वस्तुस्थिती फारच भयंकर होती. अशा वेळी स्त्री जातीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1863 मध्ये ज्योतिराव आणि सावित्री या जोडप्याने सनातनींच्याच बालेकिल्ल्यात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. जातपात, धर्म, पंथ, वंश कुठलाही विचार न करता मानवतेच्या या निस्सीम उपासकांनी विधवांना आश्रय देऊन त्यांच्या अनाथ मुलांचं संगोपन केलं. केशवपनासारख्या क्रूर रूढींविरुद्ध नाभिकांचा संप सावित्री आईंनी पुढाकार घेऊन घडवून आणला. पुनर्विवाह घडवून आणले. सावित्री आईंनी हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित करताना जातिभेद निर्मूलनाचा उपक्रमच जणू त्यावेळी राबवला. अशा प्रकारे परंपरागत समाज प्रथांविरुद्ध बंड पुकारत भटशाहीकडून होणाऱ्या शूद्रातिशूद्रांवरील अन्याय आणि त्याबरोबरच स्त्रियांच्या शोषणाकडे त्यांनी लक्ष दिलं. सुरुवातीच्या काळात फुले यांनी स्त्रियांच्या संदर्भात शिक्षणावर अधिक भर दिलेला दिसतो. त्यांनी स्त्रियांची गुलामगिरी आणि शूद्रांचं शोषण यांचा जातीव्यवस्थेशी कसा संबंध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण अविद्या आणि जाती धर्म व्यवस्था हेच शोषणाच्या केंद्रस्थानी असल्याची त्यांची धारणा होती. 1880 नंतर मात्र ही त्यांची धारणा बदलली. ब्राह्मण कुटुंबात स्त्रियांची दडपणूक होते, तशीच ती बहुजन दलित कुटुंबातही होते हे त्यांच्या लक्षात आलं. शूद्र जातीतील पुरुषांकडूनही त्यांच्या स्त्रियांचं शोषण होतं. एकूणच समाज व्यवस्था ही एक प्रबळ अशी शोषण व्यवस्था आहे याची ज्योतिरावांना जाणीव झाली आणि त्यावर ते परखडपणे हल्ला करू लागलेले दिसतात. महात्मा फुले यांनी कुळंबीण या खंडात शेतात माळरानात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टकरी स्त्रियांच्या दुःखात शोषणाच्या तीव्रतेचे भेद असल्याचंही स्पष्ट केलं आहे. पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांच्याबाबत ब्राह्मणी तसंच सत्यशोधक समाजाकडून ज्या प्रखर प्रतिक्रिया आल्या, त्यामुळे स्त्रियांवर एकंदर पुरुषांकडून लादली गेलेली गुलामगिरी नष्ट होणं आवश्यक आहे असं महात्मा फुल्यांना तीव्रतेने वाटलं. अशी स्त्रियांच्या मुक्तीची तीव्र जाणीव झाल्यामुळेच सत्सार भाग 2 मध्ये त्यांनी पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांचं समर्थन केलं. ते म्हणतात, हल्ली इंग्लिश राज्याच्या प्रतापाने पंडिता रमाबाईंच्या प्रयत्ने करून कित्येक आर्य ब्राह्मणातील जाड्या जाड्या विद्वानास लज्जा प्राप्त होऊन त्यांनी आपल्या ऋषीवर्य पूर्वजास दोषमुक्त करण्याकरता आपल्या अज्ञानी आणि निर्बल स्त्रियास आपल्यासारखंच विद्वान करण्याचे कामी सुरुवात केली आहे. या भयास्तव कित्येक भटभिक्षुक आपल्या मुलाबाळांना शाळेत जाण्याचे बंद करून त्यास आपले सत्सार पुस्तक हाती सुद्धा धरू देणार नाहीत. अशा प्रकारे महात्मा फुले यांनी पंडिता रमाबाईंना शिक्षणाविषयीचं श्रेय दिलं. शिवाय पितृसत्ताक कुटुंब पद्धतीवर घणाघाती प्रहार करत स्त्री मुक्तीची वाट समस्त स्त्री जातीसाठी खुली केली. यावरून पितृसत्ताक कुटुंब पद्धती मोडायला पाहिजे ही त्यांची भूमिका स्पष्ट होते. कुटुंबच नष्ट व्हावं असा त्याचा अर्थ नाही. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या आपल्या पुस्तकातून राष्ट्रवादी, स्वयंघोषित समाजसुधारक, धर्मग्रंथ, कुटुंब पद्धती यातील पुरुष वर्चस्वावर धारदार टीका केली आहे. ताराबाईंनी केलेल्या कठोर टीकेमुळे ब्राह्मण कार्यकर्त्यांप्रमाणेच कृष्णराव भालेकर यासारख्या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्याने सुद्धा त्यांना विरोध केलेला दिसतो. मात्र त्यावेळी ज्योतिरावांनी ताराबाईंचं समर्थन केलं. सत्सार 2 मधून ताराबाईंवर टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला. तो खालीलप्रमाणे: अरे बाळा, पंडिता रमाबाई पुण्यात येण्यापूर्वीच ताराबाई शिंदे, मुक्काम बुलढाणे, प्रांत वऱ्हाड यांनी स्त्री पुरुष तुलना या नावाच्या पुस्तकात बहुतेक भरते
आपल्या स्त्रियांसमक्ष पाहिजेल त्या चावचेष्टा करून नीच कर्म आचरू लागल्यामुळे कित्येक कुलीन पतिव्रता स्त्रियांस अत्यंत विषम वाटून त्या अज्ञानी आणि निर्बल असल्यामुळे अमर्याद कोपाते पाहून त्यांचे मनात दुष्कर्मरूपी समुद्राच्या अतिभयंकर लाटा उद्भवतात. त्यांचे निवारण व्हावे त्या प्रीत्यर्थ त्यांनी पुरुष मंडळास अति उत्तम बोध केला. जिस तन लागे वही तन जाने, बीजा क्यों जाने गव्हारा रे, या प्रसिद्ध कवनाप्रमाणे थोडासा तिखट आणि खरमरीत असा हा उपदेश आहे खरा, परंतु तो बोध एका आडमुठ्या वर्तमानकर्त्यास रुचला नाही. सबब उलटी ताराबाईंचीच निंदा करून तिचे उपकार फेडले. स्त्री प्रश्नांच्या बाबतीत महात्मा फुल्यांची भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण होती. म्हणूनच स्त्रियांच्या विचारांना, चळवळीला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि स्त्रियांच्या मुक्तीसाठी कुटुंब संस्थेची पुनर्रचना करण्याचं ठरवलं. सावित्रीबाईंनी त्यांना मनापासून साथ दिली. महात्मा फुले यांनी पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांना दिलेल्या समर्थनातून एक बाब प्रकर्षाने जाणवते की पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यासारख्या स्त्रियाही स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला तेजस्वीपणे तोंड देत होत्या. म्हणूनच त्यांचं चरित्र, वैचारिक दृष्टिकोन समजून घेणं हे सुद्धा क्रमप्राप्त ठरतं. पंडिता रमाबाई 19व्या शतकात स्त्री अस्मितेचा आवाज स्वबळावर उठवणाऱ्या, रूढीग्रस्त समाजाला खणखणीत आव्हान देऊन आणि आपल्या वक्तव्यानुसार धीटपणे जगून दाखवणाऱ्या स्वयंप्रज्ञ पंडिता रमाबाईंचा जन्म 1858 साली एका छोट्याशा कुटुंबात झाला. वडील पंडित अनंत शास्त्री डोंगरे यांनी आपली पत्नी लक्ष्मीबाईला संस्कृत शिकवलं. त्यामुळे त्यांना जंगलात निर्वासितासारखं राहावं लागलं. शिक्षणप्रेमी असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलामुलींना शिकवलं. दुष्काळाचं निमित्त झालं आणि 1875 6 महिन्यात रमाबाईंचे आई, वडील आणि मोठी बहीण मरण पावले. पुढे 16 वर्षांच्या रमाबाई आणि 18 वर्षाचा भाऊ श्रीनिवास या दोघांनी 4 वर्ष 4000 मैल सारखा भारतभर पायी प्रवास करून प्रवचन करून आपला उदरनिर्वाह केला. एकीकडे कीर्तन क्षेत्रातील अंधश्रद्धा आणि भोंदू चमत्कार यांचं त्यांना दर्शन घडत होतं. हिंदू धर्मावरील त्यांच्या श्रद्धा डळमळीत होत होत्या. तर दुसरीकडे भारतभर समान असलेली स्त्रियांची करुणाजनक स्थिती आणि वैभव असूनही होणारी परवड अधिकाधिक झोंबत होती. अन्याय, रूढी, परंपरा बंद व्हाव्या असं त्यांचं मन आक्रंदू लागलं. अशा वेळी शिक्षणानेच स्त्रिया स्वावलंबी होतील असे विचार त्या धीटपणे मांडू लागल्या. 1878 पंडिता रमाबाई आणि भाऊ श्रीनिवास कलकत्त्याला आल्यावर रमाबाईंनी उत्तम संस्कृतमध्ये व्याख्यान दिल्याबद्दल त्यांना पंडिता या पदवीने गौरवण्यात आलं. 1880 त्यांच्या भावाचा आसामी मित्र बिपिन बिहारी दास या वकिलाशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी सुद्धा झाली. तिचं नाव मनोरमा. पण दुर्दैवाने 1881 पती मरण पावले. त्यावेळी पारंपरिक रूढीप्रमाणे विधवेचं आयुष्य जगायला त्यांनी नकार दिला आणि आयुष्यभर स्त्री जातीची सुधारणा करायची असं त्यांनी व्रतच घेतलं. पंडिता रमाबाई या स्त्रीकडे शक्ती म्हणून पाहत असल्यामुळे तिला पुरुषांप्रमाणेच धर्म, शिक्षण आणि व्यवसाय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच 1882 रमाबाई पुण्याला आल्यावर न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग इत्यादी समाजसुधारकांच्या मदतीने स्त्रियांना शिक्षणाभिमुख करण्यासाठी, त्यांच्यात स्वत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी 30 नोव्हेंबर 1882 रमाबाईंनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. पुढे खास हिंदू विधवांसाठी आश्रम काढण्याची कल्पना मांडून त्या अनुषंगाने त्यांनी मुंबईचा दौरा केला. पण एकंदर वाईट अनुभवांमुळे त्या इंग्लंडला निघून गेल्या. काही वर्षांनी भारतात परतल्यावर त्यांनी शारदा सदनची स्थापना केली.
हिंदू धर्मातील अनुदारतेमुळे दुखावलेल्या पंडिता रमाबाई ख्रिस्ती धर्माकडे वळल्या, परंतु तिथेही चर्चचं अवडंबर आणि धर्मगुरूंची अधिकारशाही त्यांनी नाकारली. धर्मांतर केलं तरी गळ्यात क्रॉस घालायला, त्यावर लॅटिन अक्षरं कोरायला त्यांनी विरोध केला. धर्मांतरानंतर मेरी रमाऐवजी रमाबाई डोंगरे मेधावी हे नाव त्या वापरू लागल्या. विवाहापूर्वीची आपली ओळख त्यांनी जपली. आयुष्याच्या शेवटी केळगाव मिशनमध्ये पंडिता रमाबाईंनी स्त्रियांसाठी नवं जग उभारण्याचा प्रयत्न केला. बायबलचं भाषांतर हे आपलं जीवनकार्य पूर्ण झालं त्याच दिवशी त्या मृत्यूच्या स्वाधीन झाल्या. एकंदरीत फुले दाम्पत्य ज्याप्रमाणे स्त्री स्वातंत्र्याबाबत, स्त्री पुरुष समानतेबाबत आग्रही होतं, तशाच रमाबाई होत्या. सर्वांस जन्म देणारी आणि पालन करणारी स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे असा स्त्रीवादाशी जोडणारा विचार महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात मांडतात. एवढंच नव्हे तर तुम्हा जर स्त्रियांचं तसं आचरण आवडणार नाही, तर आपल्या सर्व पुरुषांचं त्याच मासल्याचं आचरण स्त्रियांना कसं आवडेल? कारण स्त्री आणि पुरुष एकसारखे असून सर्व मानवी अधिकारांचा उपभोग घेण्यास सारखेच पात्र असतात. स्त्रियास एक तऱ्हेचा नियम लागू करणं आणि लोभी धाडसी पुरुषास दुसरा नियम लागू करणं हा निव्वळ पक्षपात होय. त्याचप्रमाणे काही धाडसी पुरुषांनी आपल्या जातीच्या स्वार्थासाठी बनावट मतलबी धर्मपुस्तकात स्त्रियांविषयी असं आपमतलबी लेखन करून ठेवलं आहे. अशा प्रकारे बनावट धर्मपुस्तकातील स्त्रियांविषयीची विषमता उघड करून महात्मा ज्योतिबा फुले हे परखडपणे टीका करतात. त्याचप्रमाणे केवळ स्त्री आहे म्हणून कुठल्याही सुखापासून आणि हक्कांपासून समाज तिला वंचित ठेवू शकत नाही, अशी व्यक्तिस्वातंत्र्यवादी भूमिका पंडिता रमाबाई स्वीकारतात. तेव्हा त्यातून त्यांची स्त्रीवादी जाणीव व्यक्त होताना दिसते. महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी गरोदर, शोषित, पीडित विधवांची दयनीय अवस्थेतून सुटका करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रत्येक स्त्रीला जगण्याचा, मातृत्वाचा अधिकार आहे हे जसं जगाला दाखवून दिलं, तद्वतच पंडिता रमाबाईंचं कार्य हे मुख्यतः विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांना उद्योगधंदे पुरवून त्यांचं पुनर्वसन करण्याचं होतं. आरोग्यविषयक प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशन समोर स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देणं आवश्यक आहे असं आपल्या साक्षीत सांगितलं. सत्ताधाऱ्यांवर टीका करणं कुणालाही न परवडणारं असतं, पण जिथे अन्याय दिसेल त्याविरुद्ध कृती करून उभं राहणं हे महात्मा फुले यांच्या जीवनाचं सूत्र होतं. म्हणूनच तर 30 नोव्हेंबर 1880 रोजी व्हॉइसरॉय लॉर्ड लिटन यांच्या पुणे भेटीच्या निमित्ताने रुपये खर्च करण्याच्या इराद्याने नगरपालिकेच्या सदस्यांच्या संमतीसाठी पाठवलेल्या परिपत्रकावर ज्योतिरावांनी म्हणजे 32 सदस्यांपैकी त्यांनी एकट्याने निर्भयपणे विरोध नोंदवला. अशा प्रसंगी खर्च करण्यासाठी लागणारा पैसा हा गरीब नागरिकांच्या शिक्षणावर खर्च करावा असं त्यांनी म्हटलं. पंडिता रमाबाईंनी रखमाबाई राऊतांना जेव्हा ब्रिटिश जजने नवऱ्याकडे गेलंच पाहिजे किंवा कैद होईल अशी शिक्षा फरमावली, तेव्हा ब्रिटिश नीतीचा त्यांनी जाहीर धिक्कार केला. प्लेगच्या वेळी झालेल्या गलथानपणावरही त्यांनी खरमरीत टीका केली होती. पंडिता रमाबाईंनी धर्म ही एक स्वतंत्र आणि वैयक्तिक बाब असं मानलेलं दिसतं. म्हणूनच श्रद्धा, पाप, पुण्य इत्यादी कल्पनांचं दडपण न ठेवता त्यांनी हिंदू धर्म नाकारून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला दिसतो. त्यामागे हिंदू सामाजिक स्त्रीचं पुरुषाच्या तुलनेमध्ये असलेलं दुय्यम स्थान हेच कारणीभूत असावं असं वाटतं. तरी पण ख्रिस्ताशी आणि परमेश्वराची मध्यस्थी आणि दलाली करण्याची धर्मसंस्थेची आणि धर्ममार्तंडांची त्यांनी साफ नाकारलेली मक्तेदारी ही सुद्धा महत्त्वपूर्ण ठरते. स्त्री धर्मनीतीमध्ये स्त्री पुरुष म्हणजे संसाररूपी विराट पुरुषाची डावी उजवी अंग आहेत
आणि ही दोन्ही आपापली कामं करीत असली म्हणजे संसार फार सुंदर आणि सुखप्रद होतो, असा स्त्री पुरुष समानतेचा उपदेश करणाऱ्या पंडिता रमाबाईंची तीव्र धर्म परिमाणे आणि आध्यात्मिक आकांक्षा असल्यामुळेच त्यांचं स्त्रीमुक्तीचं आणि दलितोद्धाराचं कार्य शेवटी पारलौकिक क्षेत्रात विलीन झालेलं दिसतं. स्वतःच्या जीवनाची आधारभूत मूल्य आधीच निश्चित करून त्यालाच अनुसरून समाजाची पर्वा न करता ध्येयाच्या दिशेने त्या चालत राहिल्या. एवढी अथांग जीवनसृष्टी असलेल्या पंडिता रमाबाई शेवटी मात्र एकदम संपून गेल्यासारख्या वाटतात. या उलट आयुष्याच्या उर्वरित जीवनात महात्मा फुलेंनी स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व आणि न्यायाच्या पायावर संपूर्ण मनुष्य जातीचं एक कुटुंब निर्माण करण्याचं विश्वकुटुंबवादी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात घोषित केलं. तसंच स्त्री शोषणाविरुद्ध महाराष्ट्रातील अन्य बोलक्या समाजसुधारकांप्रमाणे गप्प न बसता कृतिशील सत्यशोधक ते झाले. ताराबाई शिंदे यांचा काळ अंदाजे 1840 ते 1910 असा मानला जातो. वऱ्हाडातील बुलढाण्याचे बापूजी हरी शिंदे यांच्या त्या कन्या होत. घरची परिस्थिती चांगली. ताराबाईंचे वडील हे पुरोगामी विचारांचे होते. शिवाय महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे ते सुरुवातीपासूनचे सभासद होते. ताराबाई या 4 भावात एकुलती एक बहीण, त्यात वडिलांच्या लाडाच्या. त्यामुळे ताराबाईंना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं. वडील पुरोगामी असल्यामुळे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत या तिन्ही भाषा त्यांना अवगत झाल्या. वाचनाची आवड जोपासली गेली. ज्योतिरावांचं लेखन त्यांच्या वाचनात येऊन त्यांच्या सुधारणावादी विचारांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला. ताराबाईंचं खानदानी घराणं आणि गोशा पद्धती यामुळे स्त्रियांचं समाजात मिसळणं जरी कमी असलं तरी ताराबाई मात्र वडिलांमुळे मोकळेपणाने फिरत, वावरत, कोर्ट कचेऱ्यांच्या कामासाठी त्या घोड्यावर बसून जात, शेताची राखण करत. ताराबाई ठेंगण्या असून डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा लावत. जनरीतीनुसार लग्न झालं, पण ताराबाईंना संसार सुख काही लाभलं नाही. त्यांच्या अंगी लेखनादी अनेक सुप्त गुण असावे, परंतु समाजात चमकण्याआड येणारी पडदापोशी आणि सांसारिक जीवनात झालेली कुचंबणा यामुळे त्यांच्या अंगच्या गुणांचा प्रकाश पडावा तसा पडला नाही. 1882 मध्ये ताराबाईंनी स्त्री पुरुष तुलना हे 37 पानांचं पुस्तक लिहिलं. तत्कालीन स्त्रियांच्या वाट्याला आलेलं पराधीन जीवन, रूढींची बंधनं, स्त्रियांची केविलवाणी अवस्था, धर्म, रूढी आणि परंपरांच्या नावाखाली पुरुषसत्ताक समाजाने स्त्री पुरुषांच्या बाबतीत दाखवलेली विषमता आणि बधिरता, उलट स्त्रियांनाच दिलेली दूषणं यामुळे स्त्री जातीच्या अभिमानापोटी त्या अक्षरशः पेटून उठलेल्या दिसतात. या पुस्तकावर ज्योतिरावांचे पूर्वीचे एक सहकारी भालेकर यांनी टीका केली. पंडिता रमाबाई पुण्यात येण्याच्या पूर्वीच ताराबाई शिंदे या पुरुष वर्चस्वाच्या विरोधात लिखाण करणाऱ्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका असल्याचा बहुमान मिळालेल्या त्या पंडिता रमाबाईंच्या तोडीच्या समकालीन सुधारणावादी स्त्री होत्या हे लक्षात येतं. खरं म्हणजे ताराबाई या इतर कर्तृत्ववान स्त्रियांप्रमाणे काळाच्या पडद्याआड गेल्या असत्या, परंतु त्यांनी लिहिलेल्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचा महात्मा फुलेंनी पुरस्कार केल्यामुळे आधुनिक अभ्यासकांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यांचं कार्यकर्तृत्व उजेडात आलं. निसर्गात स्त्री पुरुष समान असं मूलभूत सूत्र पकडून स्त्रीवर आज गुलामीचं जीवन लादलं गेलं आहे. स्त्री ही गृहलक्ष्मी राहिली नसून गृहबंदी शाळेतील बटीक बनलेली आहे, असा ताराबाईंनी पती-पत्नीच्या नात्यातील विषमतेवर सरळ सरळ हल्ला केला आहे. त्या काळी स्त्री पुरुषांमध्ये समान पातळीवर प्रेमभावना दुर्मिळ आणि दुर्लक्षित होती. ताराबाई मात्र पती-पत्नी संबंधात प्रेमाचा वारंवार उल्लेख करताना दिसतात. स्त्री ही तुम्हावर प्राणांपेक्षा जास्त प्रीती करते यात संदेह नको, आणि या जगात बायकोवर जसा नवरा प्रीती करील तशी आई वेगळी करून कोणी दुसरं नाही. यावरून त्यांनी या नात्यात उत्कट प्रेमाची अपेक्षा केलेली दिसते.
स्त्री आणि पुरुष यांच्या सहअस्तित्वानेच मानवी जीवनाला पूर्णत्व येतं अशी त्यांची धारणा होती. जसा पुरुष तशी स्त्री किंवा स्त्री किंवा पुरुष हे परस्पर आनंदासाठी परमेश्वराने निर्माण केले आहेत असं त्या म्हणतात. मात्र स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा वारंवार सांगताना ताराबाई या पंडिता रमाबाईंप्रमाणे ठाम व्यक्तिवादी भूमिका घेताना दिसत नाहीत. मातृत्व आणि गृहिणीपद या स्त्रीच्या नैसर्गिक भूमिका आहेत अशीच त्यांची स्त्रीविषयक भूमिका दिसते. वस्तुनिष्ठपणे स्त्रियांचे दोष दाखवताना ताराबाई शिंदे स्त्रियांच्यापेक्षा पुरुषात दुर्गुण अधिक असून ते स्त्रियांमध्ये येण्यास पुरुषप्रधान व्यवस्था कारणीभूत आहे असं म्हणतात. एवढंच नव्हे तर स्त्रीत्व हे बंधन नसून ते स्त्रीचं सामर्थ्य आहे अशी स्त्री शक्तीची जाणीवही त्या करून देतात. झाशीच्या राणीसारख्या फार नकोत, पण एक 400-500 स्त्रियांना निस्संग होऊन हातात संगिनी घेऊ द्यात, मग पहा तुमची कशी दुर्दशा घडेल ते, असं सुद्धा त्या म्हणतात. अर्थात स्त्रियांमधील आत्मसामर्थ्य जागृत झाल्यावर त्या पुरुषांच्या गुलामीत राहणार नाहीत असा स्त्रीवादी विचार त्या मांडताना दिसतात. विज्ञानवादी आणि पुरोगामी विचारांच्या ताराबाई, अरे तुम्ही अग्नीसारखं महाप्रखर दैवत मुठीत आणून त्यापासून यंत्राद्वारे पाहिजे तशी कामं करून घेऊ लागलात, असे बलाढ्य पराक्रमी तुम्ही असताना गरीब विधवा स्त्रियांना लज्जेच्या दरीतून ओढून काढून सौभाग्यशाली करण्यास तुमच्याने पुढे होवत नाही का, अशी स्त्रियांच्या उद्धाराची अपेक्षा करतात. साहित्याची चांगली जाण असलेल्या ताराबाई ललित साहित्यावर आणि स्त्रीच्या बाबतीत केलेल्या विकृत लिखाणावर रोखठोकपणे टीकाही करतात. प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्षाच्या प्रवाहात आपल्या देशभक्तीला न्याय मिळावा म्हणून उतरलेल्या दिसतात. महात्मा फुलेंप्रमाणेच भाकड पौराणिक कथांकडे ताराबाई उपहासाने पाहतात. पातिव्रत्याविषयी बोलताना ताराबाई प्रत्यक्ष परमेश्वरालाही धारेवर धरताना दिसतात. महात्मा फुलेंना स्त्रियांविषयी आदर असल्यामुळे पुरुषाला तिच्याबद्दल दुःख होऊन तो कधी सता गेलेला ऐकला आहे का, असा ते स्त्रियांच्या दुःखाचा विचार करतात. तद्वतच ताराबाई देखील सती जाणाऱ्या स्त्रीच्या मुलांच्या वाट्याला येणाऱ्या हालाचं वर्णन करताना तुम्हालाच बायकोच्या आधी कुंडात टाकलं पाहिजे असं जबाबदार असलेल्या पुरुषांना संतापाने म्हणतात. सावित्रीबाई फुलेंनी केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून प्रत्यक्ष बंड पुकारलं. तसंच ताराबाईंनी स्त्री पुरुष तुलनातून या चालीचा धिक्कार केला. खास बायकी लकबी आणि शब्दप्रयोग सोडल्यास ताराबाईंची भाषाशैली थेट महात्मा फुल्यांच्या शैलीसारखीच वाटते. गतशतकांची पापे घोर हे जाणवून गेल्या शतकात लोकहितवादी फुले, आगरकर आणि केशवसूत ही 4 संतप्त व्यक्तिमत्वे उफाळून आलेली दिसतात. या चौघांची, विशेषतः फुल्यांची धाकटी बहीण जणू ताराबाई शिंदे. या विधानावरून महात्मा फुल्यांप्रमाणेच ताराबाईंनी आक्रमक भाषाशैली स्वीकारलेली दिसते. महात्मा फुले यांची निर्भीड फटकळ भाषाशैली आत्मसात करूनच ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. त्यातील ऐतिहासिक दृष्टी, विश्लेषण पद्धती, तर्कप्रामाण्यवाद, युक्तिवाद इत्यादी वैशिष्ट्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या परंपरेशी थेट नातं सांगणारी आहेत असं प्रसिद्ध संशोधक श्रीरामजी गुंदेकर म्हणतात. यावरून ताराबाईंनी फुल्यांचे विचार पचवले होते. फुले दाम्पत्याविषयीचं समाजात आदराचं स्थान असल्यामुळे पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे या समाज सुधारक स्त्रियांचं ज्योतिराव सावित्रीकडे त्यांच्या घरी जाणं येणं सुद्धा होतं. फुले दाम्पत्याने ज्या क्रांतिकारी पद्धतीने सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून आपले समाजोपयोगी विचार प्रत्यक्ष कृतीत आणले, तशा प्रकारची कृती मात्र ताराबाईंनी केलेली दिसत नाही. तरीही बहुजन समाजातील एका स्त्रीने पुरुष वर्चस्वाच्या विरोधात स्त्री पुरुष तुलना करून टीका करणं, पुरुषांची कानउघडणी करणं ही फार मोठी गोष्ट म्हणावी लागेल.
ज्या तऱ्हेची क्रूर टीका ताराबाईंवर झाली, सार्वजनिक जीवनातील तुच्छता जशी त्यांच्या वाट्याला आली, त्यामुळे ताराबाईंनी गप्प बसणंच पत्करलं असेल. त्या काळात पुरुषांच्या बरोबरीने शैक्षणिक पात्रता असलेल्या स्त्रिया हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या होत्या. त्यामुळे ताराबाई आणि त्यांच्यासारख्या ज्या काही थोडक्या स्त्रिया होत्या, त्यांची आयुष्य एकाकी अवस्थेत गुदमरत मूकपणे संपली असं दिसतं. तत्कालीन समाजाने ताराबाईंना उपेक्षिलं असलं तरी आजच्या स्त्रीमुक्तीची पाळंमुळं त्यांच्या विचारात रुजलेली दिसतात, हे निश्चित. एकूणच महात्मा फुलेंनी पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांना दिलेलं समर्थन, प्रोत्साहन, स्त्री प्रश्नांना दुय्यम मांडणाऱ्या, त्यांची हेटाळणी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर केलेली टीका, स्त्रियांच्या गुलामगिरीच्या प्रश्नांची जाणीव, स्त्रीमुक्तीची आवश्यकता सांगणारे आणि धार्मिक कर्मकांडांना झुगारून देणारे सत्यशोधकी विवाह, अशा अनेक बाबी पाहता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे क्रांतिकारी विचारांचं जोडपं अंतर्बाह्य स्त्री पुरुष समतेसाठी झटत होतं, हेच आपल्याला दिसतं.